युवा पिढीने अधिकाधिक वेळ ग्रंथालयात येऊन वाचन करावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी खोमेंद्र बोपचे यांनी केले आहे। आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे दिवाळी अंक प्रदर्शनी आणि स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन शिबिर पार पडले। प्रत्येक व्यक्तीने ग्रंथांचे वाचन करावे, आपल्या पाल्यांना सुद्धा ग्रंथ वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सदैव प्रयत्न करावे। ग्रंथालयातील ग्रंथ हे वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे। युवा पिढीने जास्तीत जास्त वेळ हा ग्रंथालयात येऊन ग्रंथाचे वाचन करून येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेत अभ्यास करून यश संपादन करावे असे आवाहन भंडारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी खोमेंद्र बोपचे यांनी आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे दिवाळी अंक प्रदर्शनी आणि स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन शिबिरातून सांगितले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त वनसंरक्षक अधिकारी UT बिसेन तर प्रमुख अतिथी म्हणून GES हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र रहमतकर, सेवानिवृत्त प्राचार्य DR चौरागडे, सेवानिवृत्त प्राचार्य तथा आजीवन प्रचारक गुरुदेव सेवा मंडळाचे रूपलाल कावडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक NK बिसेन, सेवानिवृत्त प्राचार्य LP राहंडाले, उपसरपंच मोहनलाल पटले, पोलीस पाटील राजेश एडे, जिल्हा प्रचारक गुनीलाल बघेले, माजी उपसरपंच श्रीराम पारधी, संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले, उपाध्यक्ष JJ पटले, सचिव सुभाष चौरागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी सांगितले की ग्रंथांचे वाचन करणे काळाची गरज आहे। ग्रंथ वाचूनच थोर विचारवंत झाले आहेत। या संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय ग्रंथमित्र YD चौरागडे गुरुजी यांनी ग्रामीण भागात एक चांगले ग्रंथालयाची स्थापना करून वाचन संस्कृती जोपासण्याचे कार्य केले आहे। चौरागडे गुरुजी मुळेच आज ही ग्रंथालय जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची ग्रंथालय आहे। विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ हा ग्रंथालयात येऊन ग्रंथांचे वाचन करून आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सदैव प्रयत्न करावे असे आवाहन मान्यवरांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्रकुमार चौरागडे यांनी ग्रंथालयाची वाटचालविषयी माहिती दिली आणि मार्च 2025 मध्ये इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचे ग्रंथालयाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले। तर कार्यक्रमाचे संचालन पद्माकर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले यांनी केले। यावेळी गावातील नागरिक, पालक, वाचक आणि स्पर्धात्मक परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।